Today we are going to learn lesson number 6, variety in food. जेवणामधील वेगवेगळेपणा. Try this. We use the vegetables and grains bought from the market to prepare the different dishes in our meal. आपण वेगवेगळ्या भाज्या आणि धान्य मार्केटमधून विकत आणतो आणि काय करतो, त्याच्यापासून नवीन नवीन डिश म्हणजे नवीन नवीन पदार्थ बनवतो. लेट अस कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू फूड. आणि मग आपण ह्या आता काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत काही खाली, तर त्या करूयात. फाइंड आउट. आता हे शोधा. विच ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स डज युअर फॅमिली बाय फ्रॉम द मार्केट. तुमच्या घरी तुमची फॅमिलीमध्ये कोणकोणत्या भाज्या आणि कोणकोणत्या प्रकारची धान्य वापरली जातात आणि ती तुम्ही मार्केटमधून विकत आणतात. ॲज शोन बिलो, मेक अ टेबल ऑफ डिफरंट डिशेस प्रिपेअर्ड फ्रॉम द डिफरंट ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स ॲट होम. आणि इथे दाखवल्याप्रमाणे असा टेबल बनवायचा आहे आणि कोणत्या ग्रेन आणि व्हेजिटेबलपासून तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे पदार्थ घरी बनवतात तो टेबल तयार करायचा आहे. इथे एक्झाम्पल दिलेले आहे बघा. इथे नंबर 1, ग्रेन ऑर व्हेजिटेबल. राईस म्हणजे तांदूळ, म्हणजेच ज्याच्यापासून आपण भात बनवतो. आता तांदळापासून आपण काय काय डिशेस बनवतो, कोणते कोणते पदार्थ बनवतो. तांदळाची भाकरी बनवतात, तांदळापासून इडली बनवतात, तांदळापासून भात बनवतात. आणि इथे टोटल नंबर लिहायचा 3. ठीक आहे. तसंच इथं सेकंड तुम्ही दुसरं घेऊ शकता काही. जर समजा वीट घेतले, वीट म्हणजे गहू, तर गव्हापासून काय बनवतं आपण, रोटी और चपाती, पुरणपोळी बनवतात. गव्हापासून कुरडई बनते. मग आता इथे किती त्याचे पदार्थ येतील तेवढे, त्याच्यात अजून तुम्ही काही ॲड करू शकता. लुक ॲट युअर लिस्ट. आता तुमची लिस्ट बघा. इफ अ ग्रेन ऑर व्हेजिटेबल इज यूज टू मेक मोर दॅन 1 फूड आयटम, राईट द टोटल नंबर ऑफ सच आयटम्स इन द नेक्स्ट कॉलम. ठीक आहे. एकापेक्षा जास्त असतील तर इथे त्याचा नंबर लिहायचा आहे. कम्पेअर युअर लिस्ट विथ दॅट ऑफ युअर फ्रेंड्स. आता सेम, आता राईसचे तुमच्या घरात हे पदार्थ बनतात, तर त्याचप्रमाणे राईसचे तुमच्या मित्राच्या घरी वेगळे पदार्थ बनत असतील, तर तुमची त्याची लिस्ट काय करा, कम्पेअर करा. इन युअर टेबल ॲड द फूड्स दॅट आर इन देअर लिस्ट बट नॉट युअर्स. आणि मग त्या टेबलमध्ये तुमच्या मित्राच्या लिस्टमध्ये असणारे पण तुमच्या लिस्टमध्ये नसणारे असे पदार्थ काय करा, ॲड करा. फॉर एक्झाम्पल, आता इथे बघा, जसं राईसपासून त्याने काय बनवले, त्यांच्या घरी काय बनतात, मोदक बनतात आणि डोसा बनतात. तर इथे तुमच्या लिस्टमध्ये ते नाही आहेत, मग तुम्ही इथे ॲड करू शकता मोदक, डोसा. ठीक आहे, तसं तुम्ही करा. You will realize that various dishes can be made from same ingredients. आणि मग तुम्हाला असं कळेल की एकाच धान्यापासून वेगवेगळ्या डिशेस बनवू शकतात. Even when there is a variety in the dishes, the basic ingredient remains the same. आणि जरी पदार्थ हे वेगवेगळे असले तरी त्याचा ज्याच्यापासून ते बनलेलं आहे, बेसिक इन्ग्रेडियंट म्हणजे मूळ घटक त्याचा काय आहे, सेमच आहे. म्हणजे हे तांदळापासूनच मोदक बनले, तांदळापासूनच डोसा बनलाय, तांदळाची भाकरी, तांदळाची इडली, तांदळाचा भात, हे सगळं कशापासून बनलेलं आहे, एकाच इन्ग्रेडियंटपासून, एकाच घटकापासून, ते म्हणजे तांदळापासून बनलेलं आहे. इन द एक्झाम्पल अबव वी सॉ व्हेरियस प्रिपरेशन्स ऑफ राईस. हे त्या एक्झाम्पलमध्ये आपण तांदळापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ बघितले आहेत. नोट दॅट देअर इज डायव्हर्सिटी इन द फूड आयटम्स ऑफ द डिफरंट स्टेट्स ऑफ अवर कंट्री. आता आपल्या देशाच्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये काय होतं, तर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थांमध्ये काय आढळतो, वेगळेपणा आढळतो. यूज युअर ब्रेन पॉवर. विचार करा. इन एव्हरी रिजन देअर इज वन स्टेपल फूड. प्रत्येक रिजनमध्ये एक मुख्य धान्य असतं, मुख्य अन्न असतं. व्हॉट इज द रिझन फॉर दॅट. मग त्यासाठी काय कारण असेल. जसं की कोकणामध्ये भात आणि मासे खूप खाल्ले जातात. त्याच्यामागे काय कारण असेल. कारण कोकण किनारपट्टीवर मासेमारी भरपूर प्रमाणात होते आणि तिथे भात सुद्धा जास्त प्रमाणात पिकतो, त्याच्यामुळे. वाय डज द स्टेपल फूड ऑफ पीपल व्हॅरी अकॉर्डिंग टू द रिजन. आता
जसा भाग बदलेल तसे त्यांचं जे स्टेपल फूड आहे, मुख्य अन्न आहे, ते बदलत जातं. मग हे असं का होतं ते आपण बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? आता पहिल्यांदा तर हा तुम्ही जो मॅप दिलेला आहे, हा नकाशा दिलेला आहे, हा व्यवस्थित बघा. ह्याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? इथे चित्र दिसत आहेत वेगवेगळी. ठीक आहे, इथे तुम्हाला डिरेक्शन दिसत आहे, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. म्हणजे हा ईस्टचा भाग आहे, हा वेस्टचा भाग आहे, हा नॉर्थ आहे आणि हा साऊथ आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला इंडेक्स दिलेली आहे. अशा प्रकारे मॅप चेक करायचा बरं का. आता इंडेक्समध्ये काय दिसत आहे? हे जे चित्र आहे ते कशाचं आहे? राईसचं आहे, म्हणजे हे भाताचं चित्र आहे, तांदळाच्या रोपाचं. व्हीट हे चित्र जे आहे की नाही, तर ते कशाचं आहे? हे व्हीट म्हणजे गहू. ठीक आहे, आणि हे जे चित्र आहे हे ज्वार म्हणजे ज्वारी, हे ज्वारीचं चित्र आहे. आणि हा भारताचा नकाशा आहे. आता इथे बघा, बे ऑफ बेंगॉल, अरेबियन सी, हा अरबी समुद्र, हा पश्चिमचा बंगालचा उपसागर पश्चिम दिशेला असतो तो. इथे इंडियन ओशियन, हिंदी महासागर, म्हणजे इथे सगळा समुद्र आहे. ठीक आहे. स्टडी द मॅप गिवन अबाव. आता आपण बघितला मॅप. ऑब्झर्व द डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड क्रॉप्स इन द कंट्री. आता ऑब्झर्व करा, तर इथे भात शेती जास्त प्रमाणात आहे. तर तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही ऑब्झर्व केलं का? जिथे जिथे समुद्रकिनारा आहे, जास्त कोस्टल एरिया आहे, तिथे भाताचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जाते. स्टडी हाऊ द डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रॉप्स व्हॅरीज इन द डिफरंट रिजन. तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे क्रॉप्स कसे आहेत, त्याची विभागणी कशी केलेली आहे, तर ते काय करा? त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यावरून ह्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विच फूड क्रॉप इज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन द कोस्टल रिजन. कोस्टल रिजन म्हणजे समुद्रकिनारे. समुद्रकिनाऱ्यावर कोणतं धान्य, कोणतं पीक जास्त घेतलं जातंय? दिसतंय ना? तर इथे राईस, राईसचं क्रॉप जास्त प्रमाणात घेतलं जाते. विच फूड क्रॉप्स आर ग्रोन इन नॉर्थ इंडिया. आता इथं आपल्याकडे मॅप आहे, नॉर्थ म्हणजे ही वरची बाजू. तर नॉर्थमध्ये जास्त प्रमाणात कोणतं पीक घेतलं जातं आहे? बघा, इथं जास्त प्रमाणात व्हीट दिसत आहे आपल्याला. इथे बघा, हे चित्र कशाचं आहे? व्हीटचं. मग नॉर्थ साईडला जास्त प्रमाणात काय दिसत आहे? व्हीटचं क्रॉप दिसत आहे, म्हणजे गव्हाचं पीक तिथे जास्त प्रमाणात घेतलं जातं. विच इज द मेजर फूड क्रॉप इन द सेंट्रल रिजन. आता सेंट्रल रिजन म्हणजे हे आलं सेंटर. तर आता इथं सेंटरमध्ये कोणतं पीक आपल्याला जास्त दिसत आहे? तर ह्या सेंट्रल रिजनमध्ये ज्वारीचं पीक जास्त दिसत आहे. राईस इज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन द साऊथर्न पार्ट ऑफ इंडिया. वाय इज दिस सो. आता आपण जर राईस बघितला तर हे साऊथचा पार्ट आहे, नॉर्थ, आणि इथे साऊथ. हे बघा, इथे साऊथ आहे. हा साऊथ पार्टमध्ये काय होत आहे? साऊथ दिशेला राईसचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं, भात शेती जास्त प्रमाणात होते. तर का आहे असं? कारण तिथे कोस्टल एरिया आहे म्हणून. ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. शेती इज द मेन ऑक्युपेशन इन ऑल पार्ट्स ऑफ अवर कंट्री. आपल्या भारतामधल्या सगळ्या पार्टमध्ये, सगळ्या भागामध्ये सर मेन उद्योगधंदा कोणता आहे? मुख्य उद्योगधंदा कोणता आहे? तर शेती हा आहे. इट इज मेनली डिपेंड ऑन रेनफॉल. आणि हे ॲग्रिकल्चर, शेती कशावर डिपेंड आहे? तर पावसाच्या पाण्यावर डिपेंड आहे. द रेनफॉल रिसिव्ड इन ऑल रिजन इज नॉट द सेम. पण सगळ्या भागामध्ये, भारताच्या सगळ्या भागामध्ये एकसारखाच पाऊस पडतो का? नाही, तो सेम नसतो. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा पडतो. इन द रिजन ऑफ हाय रेनफॉल crops such as rice, coconut, ragi and वरई are grown. जिथे जास्त प्रमाणात पाऊस असतो त्या भागामध्ये भात शेती, नारळाची शेती, रागी म्हणजे नाचणी,
आणि वरईचे तांदूळ हे जास्त प्रमाणात पिकवले जातात. व्हीट, तूर अँड सोयाबीन आर ग्रोन इन द रिजन्स ऑफ मॉडरेट रेनफॉल. जिथं मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, मॉडरेट म्हणजे जास्तही नाही आणि कमीही नाही, अशा भागामध्ये गहू, तूर आणि सोयाबीन यांची शेती घेतली जाते. ज्वार, बाजरा अँड मोठ बीन्स आर ग्रोन इन द रिजन्स ऑफ लो रेनफॉल. जिथे कमी पाऊस होतो अशा कमी पावसाच्या ठिकाणी ज्वारी, बाजरी आणि मटकी यांची पिके घेतली जातात. टू हेल्प क्रॉप्स टू ग्रो वेल, गुड सीड्स, fertile soil, sufficient sunlight and water are needed. जर चांगलं पीक यायचं असेल तर त्यासाठी कशाची गरज असते? गुड सीड्स, त्याचं बी, जे बी आपण पेरणार आहे शेतात ते बी चांगल्या प्रतीचं पाहिजे. फर्टाईल सॉईल, ती शेतजमीन सुपीक पाहिजे. सुपीक म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पीक येतं. सफिशियंट सनलाईट, तिथे सूर्यप्रकाश पुरेसा पाहिजे आणि त्याला पाणी पाहिजे पुरेसे. अकॉर्डिंग टू द सीझन, a variety of grains, fruits and vegetables are grown in our country. आता जशा प्रकारचा सीझन असेल, म्हणजे रेनी सीझन, विंटर, समर, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, अशा प्रकारे जसं की सीझन बदलतो त्याच्याप्रमाणे तिथे घेतली जाणारी पिके, फळे आणि भाज्या हे सुद्धा काय केल्या जातात? बदलल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फळे, भाज्या आणि पिके घेतली जातात. ट्राय दिस, तर हे करून बघा. विजिट द लोकल फ्रूट सेलर. तुमच्या इथे जर कोण फळे विक्रेता असेल ना, फळे विकणारा, त्याच्याकडे जावा. नोट डाऊन द नेम्स ऑफ द फ्रूट सोल्ड इन द शॉप्स. त्या दुकानामध्ये विकली जाणाऱ्या फळांची नावे लिहून घ्या. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ देम. आणि त्यांच्यासोबत या पॉईंट्सवर चर्चा करा. फर्स्ट पॉईंट इज, विच फ्रूट्स आर सोल्ड ऑल इयर राऊंड. पूर्ण वर्षभर कोणतं फ्रूट विकलं जातं? कोणतं फळ हे पूर्ण वर्षभर विकलं जातं? विच फ्रूट्स आर नॉट अवेलेबल इन द रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये कोणती फळे भेटत नाहीत. नॉट अवेलेबल म्हणजे ते नसतात तेव्हा. विच फ्रूट्स आर सोल्ड इन समर. उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विकली जातात? इन विच सीझन आर फ्रूट्स अवेलेबल इन प्लेंटी. कोणत्या सीझनमध्ये फळे जास्त प्रमाणात असतात? इन विच सीझन डू वी गेट फ्युअर फ्रूट्स. आणि कोणत्या सीझनमध्ये कमी फळे असतात? विजिट द लोकल फ्रूट सेलर. तुमच्या एरियामध्ये जे फळ विक्रेते आहेत, फळ विकणारे आहेत, त्यांना भेट द्या. नोट डाऊन द नेम्स ऑफ द फ्रूट्स सोल्ड इन द शॉप्स. त्या दुकानामध्ये कोणकोणती फळे विकली जातात त्यांची नावे लिहून घ्या. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ देम. आणि त्या फळ विक्रेत्यासोबत खालील मुद्द्यांवरती चर्चा करा. विच फ्रूट्स आर सोल्ड ऑल इयर राऊंड. कोणती फळे वर्षभर विकली जातात? ठीक आहे. कोणती विकली जातात माहीत आहे का? वर्षभर मिळणारं फळ आहे बनाना, केळी. ओके. आणि अजून बरीचशी फळे असतात जी वर्षभर अवेलेबल असतात, जसं की ॲपल आहे, सफरचंद. विच फ्रूट्स आर नॉट अवेलेबल इन द रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये न मिळणारी फळे कोणती आहेत? तर जसं की वॉटरमेलन आहे, कलिंगड आहे जे पावसाळ्यामध्ये नसतं, ग्रेप्स आहेत जी पावसाळ्यामध्ये भेटत नाहीत, द्राक्ष. विच फ्रूट्स आर सोल्ड इन समर. उन्हाळ्यामध्ये कोणकोणती फळे भेटतात, फळे विकली जातात? तर वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड, ग्रेप्स म्हणजेच द्राक्ष, मँगो, आंबे हे उन्हाळ्यामध्ये विकली जातात. इन विच सीझन आर फ्रूट्स अवेलेबल इन प्लेंटी. कोणत्या सीझनमध्ये, कोणत्या ऋतूमध्ये भरपूर फळे अवेलेबल असतात विकण्यासाठी? इन विच सीझन डू वी गेट फ्युअर फ्रूट्स. आणि कोणत्या सीझनमध्ये, कोणत्या ऋतूमध्ये कमी प्रमाणात फळे भेटतात? तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते फळ विक्रेत्याला विचारायचे आहेत. ओके. द अवेलेबिलिटी ऑफ फ्रूट्स व्हॅरीज अकॉर्डिंग टू द सीझन. तर फळांची जी उपलब्धता आहे तर ती सीझननुसार म्हणजे ऋतूनुसार बदलत असते. डिफरंट फ्रूट्स आर अवेलेबल इन डिफरंट सीझन.
वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे डोके चालवा. लुक ॲट द फ्रुट्स इन द पिक्चर. ह्या चित्रामध्ये जे दिसणारी फळे आहेत ती बघा. मेक अ टेबल ॲज शोन बिलो ऑफ द फ्रुट्स दॅट आर अवेलेबल इन ईच सीझन. आता इथे टेबल बनवलेला आहे. समर म्हणजे उन्हाळा, रेनी सीझन म्हणजे पावसाळा आणि विंटर म्हणजे हिवाळा. तर यातले जे फळे आहेत तर ती कोणत्या सीझनमध्ये आपल्याला भेटतात, उपलब्ध होतात ते लिहायचं आहे. इन्क्लूड द नेम्स ऑफ द फ्रुट्स यू नो इवन इफ दे आर नॉट शोन इन द पिक्चर. आणि आता या चित्रामध्ये दाखवलेल्या फळांशिवाय, फळांव्यतिरिक्त तुम्हाला जर कोणती नावे माहीत असतील फळांची तर ती सुद्धा तुम्ही या टेबलमध्ये ॲड करू शकता. ओके, तर हा टेबल तुम्ही बनवायचा आहे. व्हॉट्स द सोल्युशन. ह्याच्यावर उपाय काय आहे? इरफान अँड सुप्रिया बॉट पोटॅटोज बिकॉज दे वेअर व्हेरी चीप. इरफान आणि सुप्रिया या दोघांनी पोटॅटो खरेदी केलेले आहेत. पोटॅटो म्हणजेच बटाटे खरेदी केलेले आहेत कारण ते खूप चीप म्हणजे स्वस्त भेटत होते. बट दे आर टायर्ड ऑफ इटिंग पोटॅटो भाजी. पण आता त्यांना सारखी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला. सजेस्ट डिफरंट प्रिपरेशन्स ऑफ पोटॅटोज टू देम. मग अजून असे बटाट्यापासून कोणते पदार्थ आहेत जे ते बनवून खाऊ शकतात? तर पोटॅटो पराठा, बटाट्याचा पराठा बनवता येतो. बटाटा भजी बनवू शकतात. फिंगर चिप्स बनवू शकतात बटाट्यापासून. ठीक आहे, असे बरेच प्रकारचे पदार्थ बनवू शकतात. कॅन यू टेल. तुम्ही हे सांगू शकता का? द मॅप गिवन बिलो डिपिक्ट्स फेमस फूड आयटम्स फ्रॉम महाराष्ट्र अँड ॲडजॉइनिंग स्टेट्स. स्टडी द मॅप अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. आता इथे तुम्हाला हा मॅप दिलेला आहे. ठीक आहे, तर या मॅपमध्ये हा महाराष्ट्राचा मॅप आहे. तर ह्या महाराष्ट्रामध्ये फेमस फूड आयटम्स आहेत. ठीक आहे, आणि त्याच्या आजूबाजूचे जे त्याचे जवळचे जे स्टेट्स आहेत तर तिथे सुद्धा कोणते अन्नपदार्थ फेमस आहेत तर ते इथे लिहिलेलं आहे. फेमस म्हणजे प्रसिद्ध आहेत. ओके, तर आता या मॅपवरून तुम्हाला इथे खाली एक टेबल दिलेला आहे तर तो फिल करायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे. ओके, पहिल्यांदा आपण मॅप बघूयात व्यवस्थित. इथे मॅपचं नाव आहे बघा, फेमस फूड आयटम्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध अन्नपदार्थ अँड नेबरिंग स्टेट्स आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधील प्रसिद्ध पदार्थ यांच्याबद्दल हा मॅप आहे. ठीक आहे, ओके. आता ड्रॉ अ टेबल लाईक द वन शोन बिलो. असा टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे? डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट. ओके, एखादा जिल्हा किंवा राज्य आणि मग त्या जिल्ह्यामधील प्रसिद्ध फूड आयटम, कोणता अन्नपदार्थ तिथे प्रसिद्ध आहे आणि मेन इन्ग्रेडियंट काय आहे, म्हणजे तो अन्नपदार्थ कशापासून बनवलेला आहे. मेक अ लिस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट, स्टेट्स अँड देअर फेमस फूड आयटम्स. ठीक आहे, जे आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. फाइंड आउट विच ग्रेन, फ्रूट, व्हेजिटेबल दीज आयटम्स आर मेड फ्रॉम अँड राईट दॅट इन द थर्ड कॉलम. ओके, ते इथं लिहायचं आहे की तो अन्नपदार्थ कोणत्या धान्यापासून, कोणत्या भाजीपासून, कोणत्या फळापासून बनवलेला आहे, तो या थर्ड टेबलमध्ये लिहायचा आहे. ओके, जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते यातलं. कोणता घेऊयात? जसं की ही सोलापूर आहे. तर ह्या सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये काय दाखवलं आहे? हा सोलापूर जिल्हा एवढा आहे बरं का. तर या सोलापूर जिल्ह्यामधली फेमस आहे पीनट चटणी. ओके, त्यानंतर लातूर, बीड, उस्मानाबाद इथे धपाटे फेमस आहेत. साताऱ्यामध्ये ज्वारी आणि भाकरी फेमस आहे. ओके, रत्नागिरी जो कोकण एरिया येतो जिथे राईसची भाकरी, तांदळाची भाकरी फेमस आहे. मोदक फेमस आहेत. ओके, कोल्हापूरला रेड व्हाईट मटन ग्रेव्ही फेमस आहे, म्हणजे लाल पांढरा मटन रस्सा. आणि आता हे पदार्थ कशापासून बनवले जातात? तर राईस भाकरी ही तांदळापासून बनवली जाते. ज्वारीची भाकरी ही ज्वारीपासून बनवली जाते. पीनट चटणी ही पीनटपासून म्हणजे शेंगदाण्याची चटणी. ठीक आहे, त्यानंतर धपाटे,
धपाटे हे मिक्स जे हे असतात, जसं की गहू, ज्वारी, बाजरी, त्याच्यापासून बनवले जातात, त्याच्या पिठांपासून बनवले जातात. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ते लिहायचं आहे टेबलमध्ये. द मेन क्रॉप ग्रोन इन एनी रिजन इज यूज टू मेक व्हेरियस आयटम्स इन दॅट रिजन. ठीक आहे, तर त्या एखाद्या प्रदेशामध्ये, एखाद्या भागामध्ये कोणतं महत्त्वाचं पीक येतं, त्याच्यावरून तिथला जो फेमस आयटम आहे किंवा तिथं जे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात ते ठरत असतात. फॉर एक्झाम्पल, ज्वार इज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन द प्लॅट्यू रिजन ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामधील मैदानी प्रदेशामध्ये ज्वारीचं पीक हे जास्त प्रमाणात येतं. हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे एक्सेट्रा आर ऑल प्रिपरेशन्स ऑफ जवार एन्जॉयड इन दॅट रिजन. आणि मग त्या भागामध्ये ज्वारीपासून बनणारे अनेक वेगवेगळे पदार्थ, जसं की हुरडा, लाह्या, भाकरी, हे सगळे पदार्थ आहेत ते ज्वारीपासून बनणारे आहेत. इन कोकण ऑर द कोस्टल रिजन, राईस, कोकोनट अँड कोकोनट ऑइल आर वाईडली युज्ड. कोकण किंवा कोकण किनारपट्टीचे जे भाग आहेत तिथे राईस म्हणजे तांदूळ, कोकोनट म्हणजे नारळ, कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल, हे जास्त प्रमाणात वापरलं जातं. इन सेंट्रल महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये ज्वार, बाजरा, ग्राउंडनट, सोयाबीन, सीसम अँड मस्टर्ड आर मोर कॉमनली युज्ड. मध्य महाराष्ट्रामध्ये ज्वारी, बाजरी, शेंगा, भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाण्याच्या शेंगा, सोयाबीन, सिसमे म्हणजे तीळ आणि मस्टर्ड म्हणजे मोहरी, तर यांचा वापर जास्त केला जातो. नोट दॅट दिस व्हरायटी इन क्रॉप्स इज ड्यू टू द चेंज इन क्लायमेट अँड सॉईल. आता ही वेगवेगळी पिके वेगवेगळ्या ठिकाणी का येतात, त्यांच्यामध्ये इतका वेगवेगळेपणा का आहे, तर जो वातावरण आणि मातीमधला जो फरक आहे, तर त्याच्यामुळे हे इथे एवढी सगळी विविधता आढळते. द क्रॉप्स ग्रोन इन अ रिजन डिटरमाइन द डाईट ऑफ द पीपल इन दॅट रिजन. एखाद्या भागामध्ये, एखाद्या प्रदेशामध्ये कोणती पिके येतात त्याच्यावरून त्या प्रदेशातील लोकांचा आहार ठरलेला असतो. म्हणजे कोकणामध्ये जर भात पीक जास्त येतं, त्याच्यामुळे कोकणी लोकांचा आहार जो आहे भात आणि मासे आहेत. ओके, ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? सम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विच वेअर प्रिव्हियसली अवेलेबल ओनली इन अ सर्टन सीझन आर नाऊ अवेलेबल ऑल इयर राऊंड. तुम्हाला माहीत आहे की काही फळे आणि भाज्या ह्या फक्त काही कालावधीसाठीच भेटत होत्या पहिल्यांदा, पण आता त्या वर्षभर आपल्याला भेटू शकतात. देअर आर सेव्हरल रिझन्स फॉर दिस. मग त्याच्यासाठीची कारणं कोणती आहेत, की पहिले फक्त थोडाच वेळ भेटत होत्या, वर्षभरातून एक दोनदा किंवा एक 3-4 महिनेच भेटत होत्या, आणि आता त्या वर्षभर कसे काय आपल्याला फळे भेटू शकतात? तर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर थ्रू आउट द इयर. याचं मुख्य कारण आहे की पहिले पाण्याचा सोर्स नव्हता, पाणी जास्त प्रमाणात नव्हतं, पण आता वर्षभर पाणी आपल्याला भेटू शकतं. अवेलेबिलिटी ऑफ इम्प्रूव्ड सीड्स, जी बियाणे आहेत तर ती खूप आधुनिक झालेली आहे, त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे. त्याच्यामुळे इम्पोर्टिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. बाहेरच्या देशातून फळे आणि भाज्या यांचा आपण आयात करतो. फास्टर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, आणि जे ट्रान्सपोर्टचं म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतुकीची जी सोय आहे ती वाढली आहे. तर त्याच्यामुळे जी आपल्याला सुरुवातीला काही कालावधीसाठीच फळे आणि भाज्या भेटत होत्या, त्या आता आपण वर्षभर आपल्याला भेटू शकतात. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचे डोके चालवा. सपोज यू आर नॉट एबल टू गेट फूड आयटम्स मेड फ्रॉम ज्वार, बाजरा, व्हीट, राईस अँड कॉर्न. तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, राईस म्हणजे तांदूळ, कॉर्न म्हणजे मका, याच्यापासून बनवलेले कोणतेही अन्नपदार्थ भेटत नाही आहेत. थिंक ऑफ द फूड आयटम्स दॅट यू विल हॅव टू ईट इन दॅट केस. मग अशा वेळेस असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही खाऊ शकता? मेक अ लिस्ट ऑफ सच आयटम्स. अशा अन्नपदार्थांची लिस्ट बनवा. ठीक आहे. आता हे जर तुम्हाला भेटू शकत नसतील तर तुम्ही मे बी फ्रूट्स खाऊ शकता. ओके, अजून काय खाऊ शकता? भजी खाऊ शकता,
बटाट्यापासून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फिंगर फ्राईज करू शकता, बटाट्याची भजी करू शकता. ओके. अजून बेसन पिठाची बेसनची पोळी करू शकता. ठीक आहे. असे अजून पदार्थ आहेत जे तुम्ही विचार करा. आता ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, अ रिजन्स क्लायमेट, सॉईल, वॉटर अँड पीपल्स नीड डिटरमाइन द क्रॉप्स दॅट आर ग्रॉन इन दॅट रिजन अँड अल्सो देअर स्टेपल डाईट. तर एखाद्या प्रदेशाचं क्लायमेट म्हणजे हवामान, सॉईल म्हणजे माती, वॉटर म्हणजे तिथे पाण्याची उपलब्धता, आणि पीपल्स नीड्स लोकांची काय गरज आहे, लोकांना त्या अन्नपदार्थाची किती गरज आहे, कोणत्या अन्नपदार्थाची गरज आहे, त्याच्यावरून तिथे येणारी पिके ठरतात. कोणती पिके घ्यायची हे त्याच्यावरून ठरलं जातं. अँड त्यांचं जे स्टेपल डाएट म्हणजे त्यांचं जे प्रमुख अन्न आहे तेही तेथील हवामान, माती, पाणी याच्यावरती अवलंबून असतं. ओके. व्हॉट वी हॅव लर्न्ड, मग आपण या लेसनमधून काय शिकलो? डायव्हर्सिटी इन फूड आयटम्स, अन्न पदार्थांमधील विविधता, वेगळेपणा. फूड आयटम्स व्हॅरी अकॉर्डिंग टू द रिजन, प्रदेशानुसार जे अन्नपदार्थ आहेत तर ते व्हॅरी म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत असतो. द अवेलेबिलिटी ऑफ ग्रेन, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स डिपेंड्स ऑन द सीझन. ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य, फ्रूट्स म्हणजे फळे आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, यांची उपलब्धता ही ऋतूवर डिपेंड असते, ऋतूवर अवलंबून असते. द व्हेरियस फूड आयटम्स इन महाराष्ट्र अँड द नेबरिंग स्टेट्स, महाराष्ट्रामधील अन्नपदार्थ आणि त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमधील अन्नपदार्थ हे आपण या लेसनमध्ये बघितले. हो ना. ह्या मॅपमध्ये व्यवस्थित कळत आहे ते. ठीक आहे. तर आपला लेसन संपला आहे. बाय.